पटगोवारी भूमि अधिग्रहण मुद्दे पर राज्य मंत्री आशीष जायसवाल ने कहा कि सरकार किसानों के हितों की रक्षा करते हुए औद्योगिक विकास को आगे बढ़ा रही है। किसानों को बेहतर मुआवजा, नए पुनर्वास नीति और संतुलित भूमि अधिग्रहण पर गंभीरता से काम कर रही है। माझा प्रश्न असाच आहे की एक तर कुठलाही प्रकल्प करताना हा तो प्रकल्प हवेत होत नाही तर जमिनीत होतो। काँग्रेसची सरकार जेव्हा या देशात आणि महाराष्ट्रात होती तेव्हा त्यांनी जेवढ्या जमीन MIDC साठी घेतल्या त्या कशा घेतल्या, त्या कुठल्या दराने घेतलं याचं आत्मचिंतन पहिले त्यांनी करावं आणि नेहमी दुटप्पीपणाची भूमिका की प्रकल्पाला विरोध नाही परंतु शेतकऱ्यांची जमीन घेऊ नये। कुठलाही प्रकल्प हा उद्योग हा पाण्याची अवेलेबिलिटी, विद्युतची अवेलेबिलिटी, मनुष्यबळाची अवेलेबिलिटी, रोड कनेक्टिव्हिटी याच्यावर अवलंबून असते। MIDC प्रत्येक भागामध्ये जागेची पाहणी करते आणि कुठली जागा व्यावहारिक आहे, योग्य आहे याची तपासणी करते, त्यानुसार निवड करत असते। आणि मी आमच्या सरकारने 4 पटीच्या ठिकाणी 5 पटीचे पैसे द्यायचं धोरण केलेलं आहे। किंबहुना राज्य सरकारच्या मार्फत मी देखील एक विचार करत आहे की आज भूसंपादन हा खूप मोठा प्रश्न राज्यासमोर झालेला आहे। पूर्वीच्या कालखंडात फार कमी दरात लोकांच्या जमिनी घेतल्या, ते कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले। आज राज्याचा पुनर्वसन विभागाचा राज्यमंत्री म्हणून मी अशा सर्व जुने जे प्रकल्पग्रस्त होते ज्यांचा जुना लँड ॲक्विजिशन ऍक्ट प्रमाणे ज्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या, सरकारने कायदा उशिरा केला त्यामुळे लोकांच्या जमिनी फार कमी रेट 4,000, 5,000, 10,000 अशा रेटने पूर्वी घेण्यात आल्या होत्या। अशा सर्व लाखो प्रकल्पग्रस्तांना कसं न्याय देता येईल यासाठी माझा धोरण बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याचा ड्राफ्ट मी तयार केलेला आहे। परंतु आता नवीन भूसंपादन करताना शेतकऱ्यांचा विरोध कसा कमी करता येईल, त्यांना उद्ध्वस्त करून दुसऱ्याचे घर बसवता येत नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये आता जमीन संपादन करताना शेतकऱ्यांचा विरोध होणार नाही अशा पद्धतीचं एक नवीन धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाशी मी चर्चा केलेली आहे। माननीय बावनकुळे साहेबांची माझी चर्चा सुरू आहे। काही एक ड्राफ्ट मसुदा देखील मी तयार केलेला आहे आणि मंत्रिमंडळाला पुढे जाऊन शेतकऱ्यांना या पूर्ण प्रकल्पामध्ये कशा पद्धतीने कायमस्वरूपी त्याचं जमीन गेली की त्याला असं वाटतं की माझी जमीन गेली, माझे पैसे खर्च होतील, माझ्या पुढच्या वारसांचं काय, ही जी इन्सिक्युरिटी शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे त्यासाठी कुठल्या रामटेकच्या एका प्रकल्पासाठी नाही तर सर्वच प्रकल्पासाठी आपण विचार करत आहोत। आज सर्व लोकप्रतिनिधींसमोर सर्वात मोठा प्रश्न आमच्याकडे लोक रस्ते, नाले, पूल, व्यायामशाळा, वाचनालय, समाजभवन कुठल्याही कामासाठी येतो, पांधन रस्त्यासाठी येतो, आम्ही करून देतो। परंतु जेव्हा एक पालक येतो की माझा मुलगा 25 वर्षाचा झाला, त्याच्या हाताला काम द्या, कुठेही चपराशाची नोकरी द्या, तर मात्र त्याला सर्व लोकप्रतिनिधी हतबल होतात। ते औद्योगिक प्रगतीशिवाय शक्य नाही। इंडस्ट्रियल ग्रोथ झाली तर राज्याचं उत्पन्न वाढतो, त्या भागाची औद्योगिक प्रगती होते, लोकांचा पर कॅपिटा इन्कम वाढतो आणि त्यातून खूप मोठी आर्थिक उलाढाल होते। आणि म्हणून ज्या ज्या भागामध्ये औद्योगिक प्रगती झाली नाही अशा सर्व भागामध्ये योग्य जागेची निवड करणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांचा विरोध हे निश्चितपणे महत्त्वाचं आहे, त्यांच्या भावनेचा आदर करणं महत्त्वाचं आहे, त्यांना विश्वासात घेणं महत्त्वाचं आहे। परंतु राजकीय दृष्ट्या जे लोक ढोंग करत आहेत त्यांच्यापासून देखील सावध राहण्याची गरज आहे। वारंवार समाजामध्ये चुकीचा भ्रम पसरवणे, आता ज्यांच्या जमिनी नाही ते MIDCच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात, ज्यांचे नीटच्या आंदोलनामध्ये ज्यांचे अनेक लोक असे होते की जे राजकीय कोणी शिकायला गेले होते, जे विद्यार्थी नव्हते आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे। योग्य मुद्द्यांवर चर्चा झालीच पाहिजे, त्या सर्व चर्चेचा अनादर करता येत नाही, त्याला पायदळी तोडवता येत नाही, त्याच्यावर गुणवत्तेवर चर्चा व्हायला पाहिजे या मताचा मी आहे। आणि राज्य सरकार या संदर्भामध्ये योग्य निर्णय घेईल, योग्य पॉलिसी करेल हे मी या माध्यमातून सांगू इच्छितो।